नवी दिल्लीत चाणक्यपुरी भागात इस्रायली दूतावासाबाहेर संध्याकाळी स्फोट झालाय। पोलीस, एनआयए आणि इतर एजन्सीकडून तपास सुरू आहे। दरम्यान स्फोटाच्या जागेवर पोलिसांना एक पत्र सापडलंय। इस्रायली उच्चायुक्तांना उद्देशून हे पत्र आहे, मात्र पत्रातला मजकूर अजून उघड झालेला नाहीये। या पत्रावर एक झेंडाही रंगवल्याचं दिसतंय। स्फोट झाल्याचं इस्रायली दूतावासाने मान्य केलंय। स्फोटात कोणालाही दुखापत झालेली नाहीये, मात्र आता त्या पत्रात नेमकं काय लिहिलंय याचा तपास सुरू आहे। याबद्दल अधिक माहिती देतोय आपला प्रतिनिधी सोमेश कोलगे, सध्या आपल्या सोबत आहे। सोमेश, काल संध्याकाळी इस्रायली एम्बसी जवळ घडलेल्या या स्फोट सदृश्य प्रकाराबाबत पोलिसांनी काल रात्री उशिरा एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये पोलिसांनी माहिती दिली आहे की संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास पोलिसांना याविषयीची माहिती कळवण्यात आली। त्यानंतर ताबडतोब पोलिसांची टीम, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक पथक हे संबंधित ठिकाणी पोहोचलं। पोलिसांना त्या ठिकाणी त्यावेळी काही सापडलं नाही, पण अशा कोणत्याही गोष्टी ज्याची पुराव्याच्या दृष्टीने काहीतरी व्हॅल्यू असू शकेल अशा गोष्टी पोलिसांनी आणि या पोलिसांच्या टीम्सनी कलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या त्यांनी फॉरेन्सिक लॅबला व्हेरिफिकेशनसाठी पाठवल्या आहेत। आता फॉरेन्सिक लॅबमध्ये याविषयीचं व्हेरिफिकेशन आणि संशोधन झाल्यानंतर समोर येईल की नेमकं इस्रायली एम्बसीजवळ जो ब्लास्ट झाला किंवा ब्लास्ट सदृश्य आवाज आला तर तो कशाच्या मार्फत केला गेला होता, कोणी केला होता आणि कोणत्या स्वरूपाची स्फोटकं त्यासाठी वापरली होती याविषयीचा एकूण अंदाज हा पोलिसांना फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये या सगळ्या पुराव्यांची तपासणी केल्यानंतर येऊ शकेल। त्यामुळे अजूनपर्यंत दिल्ली पोलिसांनी याविषयी थेट कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाहीये। सध्या तपास सुरू आहे इतकंच दिल्ली पोलिसांनी सांगितलंय। दुसऱ्या बाजूला इस्रायली एम्बसीने मात्र काल स्फोट सदृश्य मोठा आवाज झाला होता याबाबतीत कन्फर्मेशन दिलंय आणि त्याच बाजूला जो एक सुरक्षा रक्षक होता ज्यांनी पहिल्यांदा याविषयीची माहिती पोलिसांना दिली होती ते सुद्धा आपल्या विधानावर ठाम आहेत। त्यामुळे थोड्या वेळात आणखीन काही कळू शकेल, आजच्या दिवसात किंवा उद्याच्या दिवसामध्ये काही कळू शकेल की नेमकं या इस्रायली एम्बसी जवळ काय झालं होतं आणि या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे। धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।